आज आपल्या समोर खामगाव विधानसभेच्या अपक्ष उमेदवार कमलताई व्यवहारे आहेत। कमलताईंना या इलेक्शन मध्ये जाणारं जे इलेक्शन आहे या इलेक्शन मध्ये त्या अशा पद्धतीने लढत देत आहेत, अतिशय तुल्यबळ लढत आहे। या इलेक्शन बद्दल कमलताई आपल्याला माहिती देतील। मी आज माझ्या प्रचाराच्या रॅलीचा आज शुभारंभ सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर आणि अण्णाभाऊ साठे यांचा आशीर्वाद घेऊन आजची माझी रॅली आज मी सुरू करत आहे। आणि मी अपक्ष म्हणून या कसबा मतदारसंघामधून उभी आहे। मला खात्री आहे की या कसबा मतदारसंघातली सर्व जनता सुज्ञ आहे। माझ्या 25 वर्षाच्या कामाचा त्यांना बऱ्याचशा लोकांना अनुभव आहे। तो विश्वास ठेवून आणि पुणेकर जनता खूप सुज्ञ आहे, ते कोणाला निवडून द्यायचं ते ठरवते। काँग्रेसने तुमच्यावर अन्याय केला असं तुम्हाला वाटते? केला, माझ्यावर अन्यायच केला, पण मी काँग्रेसची बंडखोर म्हणून नाही राहिले। मी काँग्रेसचा पहिल्यांदा राजीनामा दिला आणि मग नंतर फॉर्म भरला। एक प्रकारे तुम्ही पब्लिकचं आणि स्वतःचं हे जे करिअर आहे काँग्रेस मधलं ते तुम्ही दावणीला लावलंय असं तुम्ही? मी माझी सगळी प्रतिष्ठा, माझ्या आतापर्यंतची सगळी काँग्रेस मधली सेवा 40 वर्षाची आणि समाजामध्ये असणार माझं महापौर म्हणून पहिली महिला महापौर असणारं स्थान, माझं आयुष्य या सगळ्या गोष्टी पणाला लावून मी माझा ठामपणे निर्णय घेतलाय की मला ही निवडणूक कशा परिस्थितीमध्ये लढवायची आणि ही लोकांच्यासाठी लढवायची, या कसब्याच्या प्रश्नासाठी मला लढवायची। काँग्रेसने आपल्यावर अन्याय केला अशी आपली भावना आहे का? मला तिकीट दिलं नाही याचाच अर्थ तो होतो, आपण हे इलेक्शन कोणाच्या ताकदीवर लढवतो? मी माझ्या स्वतःच्या ताकदीवर लढवतो। आपल्यावर बंडखोरी केली म्हणून कारवाई केलेली आहे आपल्याला? मला बंडखोरी करण्याचा विषयच येत नाही। मी राजीनामा अधिकृत दिलेला, मी पक्षातच नाही तर माझ्यावर कशी कारवाई करू शकते? ठीक आहे, हा श्रेष्ठींचा निर्णय त्यांनी ठरवलाय। मतदारसंघांमध्ये काँग्रेसने बंडखोरीचे उमेदवार उभे राहिलेले आहेत। या बंडखोरीमुळे महायुतीच्या उमेदवारांना फायदा होईल? कसा होईल? आम्ही आमच्या स्वतःच्या ताकदीवर आम्ही निवडणूक लढवते। आम्ही कोणाचा फायदा करण्यासाठी किंवा कोणाचा तोटा करण्यासाठी उभा राहिलो नाही, आम्हाला स्वतःला निवडून यायचंय। आपल्याला किती काँग्रेसच्या उमेदवारांचा पाठिंबा आहे? काँग्रेसचा काय संबंध येतो आता? मी माझ्या कसब्यातल्या जनतेसाठी उभी, 40 वर्ष कसब्यातली जनता मला मतदान करणार। मी माझ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कधीच ब्लेम करणार नाही, त्यांना कधीच अडचणीत आणणार नाही। माझी कसब्यातली जी जनता आहे ती मला निवडून देईल।